छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। लाडगावमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे। त्यातच आता गॅस सिलेंडरची चोरी झाली आहे। चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले। रात्री साधारणतः 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय। गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट आणि टंचाईचा फायदा घेत चोरट्यांनी आता घरातील गॅसवरही डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे। लाडगाव इथून नाथलक्ष्मण दाडगे यांच्या घरामधून आमच्या घरामधून या ठिकाणी ठेवलेला असलेला सिलेंडर रात्री 8 वाजता गॅस टंचाईमुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने इथून चोरून नेलेला आहे। अद्याप सुद्धा तो काही पकडलेला नाही। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जगभरही जाणू लागलाय। इंधन टंचाईचा फटका आता सर्वसामान्यांना बसतोय। पालघरच्या डहाणूतील प्रसिद्ध महालक्ष्मी येथे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या यात्रोत्सवावर याचा थेटपणे परिणाम झालाय। येथील हजारो व्यावसायिक सध्या अडचणीत सापडले आहेत। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट देशातील इंधन पुरवठ्यावर तसेच गॅस पुरवठ्यावर सुद्धा होताना दिसतोय आणि ह्याचा परिणाम आपण पाहायला गेलं तर ठिकठिकाणी यात्रा उत्सव सुरू आहेत त्याच्यावर सुद्धा ह्याचा परिणाम आहे। मी सध्या डहाणूची जी प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा आहे त्या ठिकाणी आहे। हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरती या यात्रेला सुरुवात होते। साधारण 15 दिवस पेक्षा जास्त ही यात्रा सुरू राहते। याच्यामध्ये जवळपास 100 एकरवरती वेगवेगळ्या प्रकारची ते दुकानं आहेत ती थाटली जातात। एकूणच पाहायला गेलं तर ही सर्व साधनं आहेत ती डिझेल किंवा पेट्रोलवरती सुरू राहतात आणि हे कॅनमध्ये डिझेल न देत असल्यामुळे ही साधनं चालवणार कसं एकूणच पाहायला गेलं तर हा यात्रोत्सव 15 दिवस सुरू राहणार असून सध्या हा यात्रोत्सव सुरळीत चालावा म्हणून जिल्हा प्रशासन काय नेमकी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। मुंबई आयआयटी परिसरात एलपीजी गॅस तुटवड्यामुळे नव्या पर्यावरणपूरक उपक्रमाला सुरुवात झाली आहे। आयआयटी मुंबईच्या स्टाफ कॅन्टीनमध्ये साचलेल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती होते आहे। केमिस्ट्री इंजिनिअरिंगचे प्राध्यापक संजय महाजनी आणि एनर्जी सायन्सचे प्राध्यापक संदीप कुमार यांनी मिळून प्रोड्युसर गॅस प्लांट तयार केलाय। या योजनेमुळे 50% एलपीजीचा वापर कमी झालाय आणि कचरा विल्हेवाट लावण्याचा खर्चही कमी झालाय। प्रायोगिक तत्वावर सुरू झालेला हा प्रकल्प आता आयआयटीच्या इतर हॉस्टेलमध्ये सुद्धा राबवला जातोय। सुका कचरा, पालापाचोळा आणि माती यापासून हा प्रोड्युसर गॅस तयार केला जातोय। ये जो हमने गैसीफायर लगाया है उससे ऑलमोस्ट 50% सेविंग हो गया एलपीजी का। अगर पूरा करना है तो भी और एक गैसीफायर लगा सकते हैं, ऐसा कुछ नहीं है। मेन क्या है ना कि ये जो फीड स्टॉक जो है वो कितना सफिशिएंट है उसके ऊपर डिपेंड करता है। मतलब कैंपस में अगर 2 या 3 टन उतना वेस्ट जनरेट हो रहा है उसके ऊपर जितना हम मैक्सिमम एनर्जी बना सकते हैं उतना बनाएंगे। मतलब वो उसके लिए 3-4 हॉस्टल भी चलेंगे इसके ऊपर। ऐन चैत्रातच हवामान खात्यानं राज्यात वादळी पावसाचा इशारा दिलाय। राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस पाऊस बरसण्याची शक्यता आहे। विदर्भातल्या अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता व्यक्त होती आहे। तर मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, सातारा आणि नाशिकमध्ये गारपिटीचा अंदाज आहे। तर कोकणात देखील काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। यासोबतच मुंबई आणि उपनगरांसाठीही पावसाचा इशारा देण्यात आलाय। बीड शहरात सलग 1.5 तास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाली आहे। पालिका प्रशासनाच्या माध्यमातून 15 दिवसांपूर्वी शहरातील प्रमुख 4 चौकांमध्ये नव्यानं सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती। परंतु अवकाळी पावसामुळे सिग्नल सुरू होण्याआधीच नगर नाका परिसरातील सिग्नल कोसळलाय। रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यानं सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही। परंतु पालिका प्रशासनाकडून 60 लाख रुपये खर्च केलेल्या कामाची आता पोलखोल झाली आहे। नगरपालिकेकडून कोसळलेला सिग्नल रात्रीतून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलाय। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं, आपण पाहूयात। बीडमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर जवळपास तास ते 1.5 तासाहून अधिकचा काळ जो आहे तो पाऊस कोसळत होता आणि अशामध्येच बीड नगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। बीड नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शहरभरामध्ये जवळपास 6 ठिकाणी सिग्नलची यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। परंतु या ठिकाणी नगरनाका परिसरामध्ये जी काही सिग्नल यंत्रणा आहे ती पहिल्याच पावसामध्ये कोसळल्याचं पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर स्थानिक नागरिक आहेत ज्यांनी ही संपूर्ण घटना जी आहे ती पाहिलेली आहे। काय पाहिलं तुम्ही आणि काय नेमकं झालेलं आहे? ते पावसामुळे ते पडलं वाटतंय
पण हे कुठं ना कुठं चुकीचं वाटायला लागलं, कारण ते 8 दिवस झालते, एक 7-8 दिवस झालते ते लावला होता आणि पहिलेच पाऊस, ते पण अवकाळी पावसामध्ये 1-1.5 तासाचे पावसामध्ये जर अशी परिस्थिती आपल्या शहराची होत असाल तर मला वाटतंय की आपण विकासाकडे नाही तर विनाशाकडे चाललोय. खरं तर हा अवकाळी पाऊस आहे, परंतु या अवकाळी पावसामध्येच या ठिकाणी जी काही नगरपालिका प्रशासन आहे त्यांची पोलखोल झाल्याचं पाहायला मिळते. जवळपास 60 लाखाहून अधिकचा निधी जो आहे तो या ठिकाणी सिग्नल यंत्रणेवरती खर्च करण्यात आलेला आहे, परंतु याच पावसामध्ये नगरपालिका प्रशासनाची पोलखोल झाली आणि त्यामुळेच या ठिकाणी जे नागरिक आहेत ते कुठेतरी संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड. भंडारा जिल्ह्यातही मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडलाय. काही भागात हलका तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस झालाय. पीक काढणीवेळी पडलेल्या या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसंच काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय. उन्हाळी भात पिकाच्या दृष्टीनं हा पाऊस लाभदायी असला तरी कापणीला आलेलं पीक आणि पालेभाज्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसतोय. पंढरपुरातही रात्री उशिरा 2.5 ते 3 तास मुसळधार पाऊस झालाय. यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होते. आज पुन्हा सकाळी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. पंढरपुरात काल रात्री आणि आज सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. काल रात्री जवळपास 3 तास मुसळधार पाऊस बरसला आणि त्यानंतर आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. आता बातमी आहे माढ्यामधून. माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या प्रकरणी अंजनगाव खेलोबा येथे काल झालेल्या तणावानंतर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलीस आणि आंदोलकात झालेल्या झटापटीनंतर रात्री गावात तुफान दगडफेक झालेली होती. यानंतर रात्री प्रशासनानं अंजनगाव खेलोबा येथे संचारबंदी लागू करण्यात आलेल्याचे आदेश जारी केलेले आहेत. आज हनुमान जयंती या निमित्त अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळी बुचरूक या गावात माकडांसाठी खास पंगत आयोजित केली आहे. या पंक्तीत माकडांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिबट्या आणि त्यासोबतच विविध मिष्टान्न पदार्थ वाढले जातात. कोथळी बुचरूक गावाजवळच्या घनदाट जंगलात बसलेल्या मुंगसाजी महाराज संस्थानच्या मंदिर परिसरात गेल्या 20 वर्षांपासूनची ही अनोखी परंपरा आहे. रामदास महाराज शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी खास पंगत आयोजित केली जाते. आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या दिवशी रामाचा सच्चा भक्त असलेल्या हनुमानाला आपण पुष्ट मात्र ही पंगत तुम्ही पाहताय अकोला जिल्ह्यातल्या कोथळी येथील ही पंगत आहे आणि ही पंगत जी आहे ती वानरांची पंगत बसली. अगदी माणसांची जशी पंगत बसते अगदी शिस्तीत बसलेले आहेत. प्रत्येक ताटासमोर एक एक जे वानर आहे ते बसलेलं आहे आणि त्यांचं जे दैनंदिन खाद्य आहे ते अतिशय आनंदानं खात आहेत. संत मुंगसाजी महाराज संस्थानचे रामदास महाराज गेल्या अनेक वर्षांपासून या मुक्या प्राण्यांची त्यांचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे. त्यांच्याशी त्यांची भाषा जी आहे रामदास महाराजांची या सर्व वानरांना समजते. त्यांनी आवाज दिल्यानंतर हे सर्व माकड जे आहे वानर जे आहेत ते त्यांच्या एका हाकेवर येतात. महाराज किती वर्षापासून सुरू आहे आणि काय याच्या मागची भावना काय तुमची? सूर्यवंशापासून आलेली ही परंपरा. श्रीरामचंद्र प्रभू अयोध्येचे राम, त्या रामप्रभूचा मला अनुग्रह झाला तेव्हापासून मी एकांतवासामध्ये या अरण्यामध्ये राहत असताना रामनामाचा जप करत असताना हनुमंताचे रामाचे सेवक हनुमंतराया त्यांना माझ्या सानिध्यात ठेवून मी त्यांना त्यांच्यामध्ये हनुमान आणि रामरूप आहे असं म्हणून त्याची मी सेवा करत आहो. किती वर्षापासून करता तुम्ही? आता ही मला तरी 10-20 वर्षापासून आहे, पण हे अंमलात मी फक्त तुम्ही आले तेव्हापासून ही अंमलात आलेलं आहे. माझ्याकडे सर्व लोकांनी दुर्लक्ष केलं आहे तर कोणी गरीबाचं असताना ही, कारण माझं आदिवासींचं हे निसर्ग हे आमचं दैवत आहे आणि आमच्या प्राण्यासोबत आमचं नातं आहे. पंगत जी आहे ते निश्चितच एका भक्तीचं एक वेगळं रूप आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. उमेश अलोणे, एबीपी माझा, कोथळी, अकोला.
भंडारा शहराचं श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत असलेल्या श्री बहिरंगेश्वर मंदिर परिसरात आज हनुमान जन्मोत्सवाचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची हनुमानाच्या दर्शनासाठी मोठी मांदियाळी पाहायला मिळते। या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे ते मंदिरात आयोजित करण्यात आलेलं सामूहिक रामरक्षा, हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्राचं पठण। भाविकांनी एकाच सुरात आणि एकाच तलईत केलेल्या या पठणामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीच्या चैतन्यानं न्हाऊन निघाला होता। हनुमान जन्मोत्सवाच्या या सोहळ्यानिमित्त भंडाऱ्यात विविध कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळते। नांदगावकरांचं ग्रामदैवत असलेल्या एकविरा मातेच्या यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे। 7 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांनी देवीला मुकुट, पादुका, त्रिशूल आदी 7 किलो चांदीचे आभूषण एकविरा मातेस अर्पण केले। यानंतर ग्रामदैवत एकविरा मातेच्या मंदिरात महाआरती संपन्न झाली आहे। पूजेनंतर आमदार कांदे आणि त्यांच्या पत्नीनं पारंपरिक संबळवर ठेकाय धरलाय। 7 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात विविध पारंपरिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यामधून एक धक्कादायक बातमी येतेय। प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून झालेल्या अपहरणाचा तपास करताना थेट ड्रग्ज रॅकेट उघड झालाय। पुण्यातला धक्कादायक प्रकार आहे। अपहरण प्रकरणातला आरोपी थेट ड्रग्ज पेट्रोल निघालेला आहे। तर ड्रग्ज विक्री प्रकरणी तब्बल 300 पेक्षा अधिक व्यवहार आणि 9 लाखांची कमाई करण्यात आली आहे। पुण्यातील 76 जणांना त्याने हे ड्रग्ज विकलं होतं। हे सर्व जण आता पोलिसांच्या रडारवर आलेत। तर या ड्रग्ज पेडलरला आता अटक करण्यात आलेली आहे। प्रकरण वेगळंच होतं, मात्र आता ड्रग्ज रॅकेट या प्रकरणाच्या माध्यमातून समोर आलंय।